खूप दिवस झाले व्हिडिओ बनवताच आला नाही। आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे शेपू बाजरा थालीपीठ, जी इन्स्टंट थालीपीठ आहे, ज्याला ना आंबवायचं आहे ना लाटायचं आहे। आणि दिवसाची सुरुवात जर एका हेल्दी नाश्त्याने झाली ना तर दिवसभर पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी राहते। इथे मी एक जुडी शेपू घेतली आहे। जुडी लहान होती, त्याला 2 पाण्यात धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे। तुम्ही एक अख्खी मोठी जुडी असेल तर एक अख्खी जुडी घेतलात तरी चालतं, घरी आवडत असेल तर। आता एका मोठ्या भांड्यात ते काढायचं आहे। त्यामध्ये आपल्याला एक कांदा ॲड करायचा आहे। मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय। ओवा घेतलाय, डायजेशनला हेल्प होतं म्हणून हातावर चोळून घालायचं आहे। इथे काही ड्राय मसाले आहे, ते तुम्ही पॉज करून त्याचं प्रमाण किती घेतलं ते बघू शकताय। सफेद तीळ आहे, तिखट मीठ, हळद आहे, धणे जिरे पूड, किचन किंग, आणखीन गरम मसाला आहे। आता इथे ड्राय मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकताय, कमी जास्तही करू शकताय तुम्ही, ते तुमच्यावरती आहे। ते आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेते, नंतर आपल्याला यामध्ये पीठ मिक्स करायचे आहे। तर इथे मी घेतलेलं आहे तांदूळ, चणा, आणखीन बाजरीचं पीठ। तर तुम्ही इथे पीठ चेंज पण करू शकतात। हे बघा, तांदळाचं पीठ घेतलंय 2 चमचे, 2 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप बाजरीचं पीठ घेतलंय। थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे, लागलं तर नंतर घालू म्हणून, तर नंतर मी ते सुद्धा ॲड करून टाकलं होतं। आणि हे पीठ घातल्यानंतर मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचं आहे। आणि ॲज आय वॉज टेलिंग यू की इथे तुम्ही पीठ चेंज करू शकताय। तुम्हाला वाटलं तर तुम्ही गव्हाचं पीठही इथे घेऊ शकताय, नाचणीचं पीठ घेऊ शकताय, कारण थालीपीठ म्हटलं तर त्याच्यात वेगवेगळे पीठ असतात, आपण ॲड करूनच थालीपीठ करतो आणि त्यामुळे हे खूप पौष्टिक होतं। हे लगेचच इन्स्टंट आहे, म्हणजे आता तुम्हाला बॅटर हे तयार करायचं आहे। हे बघा, हे बाजरीचं पीठ उरलेलं मी घालून टाकले ह्याच्यामध्ये। आता पिठाची कन्सिस्टन्सी पण जी आहे ना, तर तुम्हाला आता पातळ डोसे पाहिजे किंवा थालीपीठ नको आहे, मसाला डोसासारखे डोसे करायचे, तर पाणी इथे थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा करा, बॅटर पातळ करा थोडंसं। हे एवढं पाणी उरलं। मी पिठाचं कन्सिस्टन्सी दाखवते, घट्ट असं ह्या प्रकारे घेतलेलं आहे मी। आणि तुम्हाला जाड पाहिजे असेल तर ही कन्सिस्टन्सी ठेवा। सो बॅटर आपला रेडी आहे। नॉनस्टिक पॅन मी ठेवलेलं आहे गॅसवरती, तेल थोडंसं घालून त्यावर पाणी शिंपडलेलं आहे। पाणी यासाठी शिंपडतात की ते तेल एका जागी राहत नाही, ते इक्वली सगळीकडे स्प्रेड होतं पाणी घातल्याने। मी 1 चमचाभर मी ह्याच्यावर बॅटर घातलं आहे, छोटेच घातले आहेत, तुम्ही मोठ्या साईजचे पण करू शकताय। ह्याला झाकून ठेवायचं आहे। आता ह्याला झाकून पण ह्यासाठी ठेवायचं आहे की आतमध्ये त्याची वाफ पकडते आणि त्या वाफेमध्ये वरची बाजू जी आहे ना, ही बघा, ही कुक होते। थोडंसं तेल सोडलं आहे, तुम्ही तूप यूज करू शकताय जास्त तुम्हाला हेल्दी पाहिजे असेल तर। मी सर्व करताना तूप घातलेलं आहे ह्याच्यावरती। साईड्स अलगद सोडून ह्याला फ्लिप करायचं आहे। आणि थालीपीठ आहे जाड असल्या कारणाने मी ह्याला बारीक गॅसवरतीच केलेलं आहे, म्हणून हे बघा कसं गोल्डन क्रिस्प झालेलं आहे सॉफ्टच, पण त्याचं वरचं जे लेयर आहे, कवरिंग वरचं आहे ना, ते छान कुरकुरीत झालेलं आहे। तर असेच आता बाकीचे उरलेल्या पिठाचं आपण बॅटरचं जे आहे ते डोसे घालून घेऊया। आता माझ्या जे चॅनल आहे त्याच्यावरती इतरही भरपूर प्रकारचे मी डोसे आणि पराठा दाखवलेला आहे। फॉर एक्झाम्पल लाईक मल्टीग्रेन डोसा आहे, सोया चंक्सचा डोसा आहे, मूग डाळ डोसा आहे, स्प्राउटेड मूग अँड पनीर पराठा आहे, शेपूचं लाटून पराठा आहे। हा आता बॅटर आपण डोस्यासारखा घातला आहे, तर ते मी पराठा लाटून पण दाखवलेला आहे। घावणे आहेत, साखरेची चपाती आहे, पनीर चीज पराठा आहे, पालक पराठा आहे, मेथीचा ठेपला, आलू पराठा, गोबी गाजर प्याज पराठा, असं भरपूर रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे। जर तुम्ही विजिट केलात तर बघितलात आणि तुम्हाला कसे वाटले रेसिपीज मला कमेंट करून सांगितलं तर मला आनंद होईल। हे बघा, हे पातळ कसे छान झालेत, कोणाला खरं पण वाटणार नाही की आपण हे बाजरीचं पीठ आहे ह्याच्यात आणि शेपू आहे। तर नक्की एकदा करून बघा आणि मला सांगा कसे झालेत। रेसिपी आवडली
तर माझे इतरही रेसिपीज बघा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू.